हल्ली बऱ्याच गोष्टी ऑनलाईन करता तुम्ही लोक, मग लग्नासाठी का नाही ट्राय करत? कितीतरी संस्था आहेत. सुधीर काका आपल्या पुतण्याला सुयोगला सांगत होते. अहो काका, एकदा कडू अनुभव घेतलाय, तोही समोरासमोर भेटून, समाजातले ओळखीचे असून. आता हे असे ऑनलाईन, मला भीती वाटते. सुयोग एक उच्च शिक्षित निर्व्यसनी मुलगा, घरची कारखानदारी, घरात सर्व सुबत्ता, मोठा असल्यामुळे सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. बहिणीचे लग्न झाले. धाकट्या समीरचे मामाच्या मुलीवरच प्रेम होते, त्यामुळे ती सोयरीक अगदीच घरातली. संगीताचे लग्न एकच मुलगी म्हणून थाटामाटात लावून दिले. आई बाबा एका अपघातात गेले तेव्हापासून सुयोग आणि सुधीर काका सर्व काही बघत होते. हे सुधीर काका म्हणजे खरं तर त्यांच्या बाबांचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र. तसे ते पायाने थोडे आदू, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पाठ फिरवली. सुधीर पोरका झालेला पाहून संजय रावांनी म्हणजेच सुयोगच्या वडिलांनी त्याला आधार दिला. त्याची जाण सुधीरला नेहमीच होती, म्हणून तर त्या मुलांना सुधीर काकाचा आधार होता. संगीताचं लग्न झाल्यावर आत्याबाईंच्या ओळखीने एक स्थळ आले. आता उशीर नको म्हणून झटमागणी पटभ्या झाला आणि सारिका घरात आली. पण तिचं वागणं जरा वेगळंच वाटत होते. हळूहळू रुळेल असे सर्वांना वाटत होते, पण तिचं वागणं अजूनच विचित्र होत होते. घरात रोज कलह, वाद, सर्व चित्रच बदलून गेले. सुधीर काकांवर चोरीचा आळ घेतला तिने आणि सुयोगच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्याने रातोरात तिला माहेरी नेऊन सोडली. खूप वाद झाले आणि मग खरं कारण बाहेर आले की तिच्या मनाविरुद्ध हे लग्न झाले होते. आणि शेवटी 2 महिन्यातच घटस्फोट झाला. कोर्ट आणि बाकी सर्व फॉर्मॅलिटी होईपर्यंत वर्ष गेले. मधल्या काळात समीरचे लग्न अगदी साधेपणाने झाले आणि संचिता घरात आली. मामाची मुलगी, त्यामुळे तिच्या येण्याने घर हसत खेळत होईल याची सुधीर काकांना खात्री होती. घरातले वातावरण हळूहळू निवळत होते. संचिताच्या येण्याने घर अगदी भरून गेले. सर्व काही अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये ती जातीने लक्ष घालत होती. पण सुयोग मात्र अजूनही शांतच असायचा. म्हणूनच काकांनी आज परत एकदा विषय काढला. किती मुली बघितल्या, पण गावाकडे राहायला मुली तयार नव्हत्या. एवढी सुबत्ता असूनसुद्धा गावात राहतात म्हणून मुली नकार देत होत्या. समीरचा संसार मात्र छान चालला होता. संचिता अगदी मनापासून करायची. सुयोगदादा आणि सुधीर काकांचे. आपल्या पुतण्यांना खेळवण्यात सुयोग रमून जायचा. मन मोकळा हसायचा, पण ते फक्त तेवढ्यापुरतेच असायचे. नंतर मात्र स्वतःच्या विचारात असायचा. काका म्हणाले, अरे ऑनलाईन लग्न जमले तर जमले, प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे म्हणून काकांनी संचिताला हाक मारली. ऑनलाईन लग्न जमवायला कुठे कुठे अकाउंट काढतात सांग बरं मला. सुयोगदादा तयार आहे हे पाहून तिला एवढा आनंद झाला की हातातले काम टाकून तिने लॅपटॉपवर माहिती बघायला सुरुवात केली. 1-2 संस्थांमध्ये लगेच रजिस्टर केले. त्यांचे ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये घेऊन तिने काही जणांना स्वतः फोन लावला. पण गावात राहायला कुणी तयार नाही. त्यांना अजून एका नामांकित वेबसाईटची माहिती मिळाली. तिथे 3,000 रुपये भरून रजिस्टर करता क्षणीच त्यांचा 1 तासात फोन आला. तुमचे प्रोफाईल हे काही मुलींना आवडल्या आहे, तर तुम्ही 17,000 ते 18,000 तुम्हाला भरावे लागतील. पैशांची काहीच कमतरता नव्हती. सुधीर काका आणि तिला मात्र खूप घाई लागली. उत्साहाच्या भरात ते अगदी भरभरून बोलत होते. त्यांचे बोलणे समीरने ऐकताच त्याला संशय आला. त्यांनी त्या दोघांना थांबवत, सुयोगदादा सोबत शांत बोलतो, मग काय ते करू. संचिताला मात्र त्या बाबतीत तेवढे काही माहिती नव्हती आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना नव्हती. त्यामुळे तिला राग आला. त्या दोघांनी ह्या विषयावर अभ्यास केला असता ही किती लबाडी आहे हे लक्षात आले त्यांच्या. तोवर संचिता आणि काका यांनी अजूनही अशा बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे करत 20,000 रुपये घालवले होते. त्यांना पैशाची काही कमी नव्हती, पण या भामट्यांना अद्दल घडवायची असे त्यांनी ठरवले. दोघांनी मिळून प्लॅन केला आणि हे ऑनलाईन ऋणानुबंध जुळवणाऱ्या भामट्यांना कसे अडकवायचे हे ठरवले.
संचिताने शोधून काढलेल्या प्रत्येक संस्थेत त्यांनी समीरचे खोटे अकाउंट काढले. येणारे प्रत्येक फोन रेकॉर्डिंग करून ठेवले. त्यांनी दिलेली माहिती स्क्रीनशॉट काढत सेव्ह करून ठेवली. काही ऑनलाईन संस्थांकडून मिळालेले फोटो, माहिती ही सुद्धा बनावट होती. त्यांनी या सर्व प्रकारातले पुरावे महिन्याभरातच गोळा केले आणि ते सर्व बघून संचिता आणि काका मात्र थक्क झाले. खरंच काय काय घडतं या दुनियेत, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी या ऑनलाईन खोटे ऋणानुबंध बांधणाऱ्या संस्थांना चांगलेच वेठीस धरले. त्यांनी कितीतरी युवक युवतींना फसवले असते. ही पोस्ट जशी व्हायरल झाली तसे यांचे जाळे पकडण्यात आले. या सगळ्या प्रकरणात जिची अशीच फसवणूक झाली होती अशी साधना गोगटे म्हणजेच सुयोगची वर्गमैत्रीण त्याला भेटली. तिचे पूर्वायुष्य खूप भयानक होते. आईवडिलांनी अशाच एका संस्थेमधून लग्न जमवले. मुलगा अमेरिकेत राहणार होता. सर्व काही चांगले म्हणून आई बाबा भुलले. लग्न करून ती परक्या देशात आली खरी, पण ज्या माणसांवर विश्वास ठेवून ती परक्या देशात आली त्यांनीच तिला परकी केली. खूप अत्याचार सहन केला होता तिने. सिगरेटचे चटके, बेल्टचे फटके, किती आणि काय काय सहन केले तिने. शेवटी त्या नरकातून तिने सुटका करत कसा तरी मायदेश गाठला होता. त्यामुळे ती त्या धक्क्याने अगदी खचून गेली होती. सुयोग आणि साधना एकमेकांसमोर आले असता तिची ती अवस्था बघून सुयोगला खूप वाईट वाटले. क्षणभर त्याच्या मनात आले, खरंच या संस्थांविषयी तक्रार करून त्यांना शिक्षा मिळेलही, पण त्यांच्यामुळे ज्यांच्यावर असा मानसिक आघात झालाय त्यांचं काय. सुयोग काहीतरी मनाशी ठरवून घरी आला. सुधीर काकांना मिठी मारून खूप रडला, मोकळा झाला. काका, साधनाला मी बरे करेन आणि तिच्याशीच लग्न करेन. त्यावेळेस आईबाबा गेले आणि मी तिच्याशी असलेले नाते तोडले. जबाबदारी मला जास्त महत्त्वाची वाटली. तिचा विचार केला नाही. तिच्या या अवस्थेला मी कुठे ना कुठे जबाबदार आहे. ती थांबायला तयार होती, पण मी एवढे वर्ष संयमाचा घातलेला बांध आता सुटला होता. काकांनी त्याला धीर दिला. समीर आणि संचिता यांचा तर त्याला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा होता. पैसा अडका कशाचीही कमी नव्हती. त्यामुळे साधनाच्या आईवडिलांशी सल्लामसलत करून त्यांनी तिची जबाबदारी घेतली. मोठ्यात मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. साधनामध्ये फरक दिसून येत होता, पण अजून आईबाबा सोडले तर ती बाकी कोणालाच ओळखत नव्हती. या सर्व गोष्टीत 6 महिने निघून गेले. ऑनलाईन संस्थाविरुद्ध असलेली केस अजूनही चालू होती. तारीख पे तारीख पडत होती, पण त्या सर्वांपेक्षाही सुयोगला आता साधना बरी होणं महत्त्वाचे होते. साधना आणि सुयोगचे नाते परत नव्याने फुलत होते. साधनाच्या आईने तिला तिच्या पूर्वायुष्याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याने माहिती दिली होती. तिला फारसे काही आठवत नसले तरी सुयोगसोबत नव्याने आयुष्य सुरू करावं असे तिलाही वाटत होते. योग्य वेळ बघून सुधीर काका आणि साधनाचे आईबाबा यांनी त्या दोघांना एकत्र बसून ही गोष्ट मनावर घ्यायला लावली आणि दोघांचं लग्न लावून दिले. ऑनलाईन ऋणानुबंध आणि माहिती असून बांधले गेलेले ऋणानुबंध यामधून दोघेही शेकून निघाले होते. त्यामुळे खरंच त्यांच्यासाठी हे शुभमंगल अगदी सावधानच. पण शेवटी त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाच्या, मैत्रीच्या, संस्काराच्या ऋणानुबंधांना नाही, ते या रेशीमगाठीत बांधले गेले होते आणि एकमेकांना 7 जन्माचे वचन देत त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदाची, सुखाची एंट्री झाली होती. तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.